विकेट. पंच इशारा करतील. या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ पाहतो आपण सिद्धिविनायक इंटरप्राइजेस हा संघ आहे. संघनायक, संघ मालक या सर्वांची माहिती सुद्धा आम्ही पोहोचू. तर गोलंदाज भावेश. सुरेख चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी भावेशची आक्रमकता आपण काही दिवसापूर्वी पाहिली. राकेशभाई गायकवाड यांची जी स्पर्धा झाली होती सिद्धेश ट्रॉफी आमदार चषकामध्ये, त्याच्या संघाने चॅम्पियन ठरला होता. स्टेट हिट केलं चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेकडे. चोख प्रतिउत्तर. फलंदाज आपण इथे पाहतोय समाधान वास्करच्या बॅट मधून हा षटकार. दुरून आइलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू. दुरून आइलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू. हे दिसतंय सुंदर फार गाई मला कारल्याचा डोंगर. तर कॅश प्राइज सुद्धा आहे. गोलंदाज तयार होईल भावेश. क्लीन बोल्ड. काय भेदकता आहे. भावेश पवार यासाठीच ओळखला जातो. त्याच्याकडे ॲक्युरेसी, विभिन्नता आणि या चेंडूवर वेग खूप होता. समाधाननं शॉर्ट सिलेक्शन सुद्धा केलं, मात्र तो कॉन्टॅक्ट होण्यापर्यंत चेंडू त्रिफळाचीत बाद झाला आणि पहिला धक्का बसलाय तो फलंदाजी करणारा सिद्धिविनायक इंटरप्राइजेस संघाला. या दरम्यान माजी सरपंच शिवभक्त सुनील दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. सन्माननीय माजी सरपंच शिवप्रेमी गव्हाण विभागीय शिवसेनेचे अध्यक्ष सुनील दादा पाटील यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू सागरभाई. तर एकूण धावफलकावरती 8. समाधान वास्करनं 3 चेंडूचा सामना केला, ज्यामध्ये एक मोठा फटका पाहिला. भावेशला हे सक्सेस मिळालं. बघा, प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी. जर सीमारेषेच्या बाहेर आपण षटकार घेतला, झेल घेतला किंवा कॅच ज्याला म्हटलं जातं, जो पकडला तर महेश सर 500 रुपये. मग यामध्ये सर्वांचा समावेश आहे. मग आमचे डीजे ऑपरेटर असतील, आमचे स्कोरर असतील, लाईव्हचे मेंबर्स असतील, पाहुणे असतील, आयोजक असतील, सर्वांना हे पारितोषिक असणार आहे. बघा, सुवर्ण संधी आयोजकांकडून. तर गोलंदाज तयार. यॉर्कर किंग भावेश पवार. वाव, सुपर स्ट्रोक. काय नजर स्थिर ठेवली होती आणि भावेशला चोख प्रतिउत्तर दिलं या फटक्यानं. फाईन लेग कडे चौकार. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी. थँक्यू. तर भावेश पवार लो फुलटॉक चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. आकाश तारेकर तिथे सज्ज. काय चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये. बघा, ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे प्रत्येक संघ आणि त्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू म्हणजे ग्रामीणच्या जी टेनिस क्रिकेट क्षितिजावरती ज्याने आपलं अधिराज्य गाजवलं, प्रेक्षकांच्या पसंतीचे खेळाडू, अनेक मैदानावर विक्रम करणारे खेळाडू, असे 2 आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये. आणि इथे आपण पाहतोय समाधान वास्कर हा आयकॉन खेळाडू सिद्धिविनायक इंटरप्राइजेस संघाचा, आणि एका बाजूला आपण भावेश पवार आणि रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. या दरम्यान दीपक शेठ पाटील, दीपक शेठ गोसावी उद्योगपती भंगारपाडा यांच्या या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे भंगारपाडा गावामध्ये. ओवळ्या गावातून MRIच्या चेंडूवर अनेक मॅच तो खेळलेला आहे. तो दीपक शेठ गोसावी भंगारपाडा यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या दरम्यान भाई शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या पिताश्रीच्या नावानं स्वर्गीय अप्पाशेठ गायकवाड जे पॅव्हलियन बॉक्स उभारण्यात आलं आहे, त्यांचे सुपुत्र भाया शेठ यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही सहर्ष स्वागत घेऊन चालतोय सागरभाई यांच्या समवेत मैदानावर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. यॉर्कर किंग भावेशनं दिल्या 13 धावा, ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश, चौकाराचा समावेश. बाद झाला समाधान वास्कर. तिसऱ्या क्रमांकावर आलाय प्रसाद गायकवाड. व्हेरी डेंजरस क्रिकेटर आहे महेश सर. प्रसादला कोणी विसरणार नाही. अजूनही आम्हाला विचुंब्याची नाईट स्पर्धा आठवते, जिथे रिव्हर्स स्वीपचे षटकार ज्याने ठोकले होते तो हा फलंदाज. मजबूत शरीरयष्टी, उत्तम फुटवर्क त्याच्याकडे. मैदानावर संघर्ष कसा करायचा पंच इशारा करतील. हा चेंडू अवांतर. अभिजित मात्रे आलाय. गोलंदाजी करणारा अष्टविनायक कोवळे संघ चांगली झुंज रंगणार आहे. पहिल्या फेरीतीला दुसरा सामना. आतापर्यंत एकूण धावा 14 या धावसंख्येवर. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ
ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे 20-21. चेंडूची लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, पायाचा वेध आणि यस LBW पायचीच्या स्वरूपानं हा विकेट मिळाला गोलंदाजाला आणि दुसरा धक्का बसतोय तो फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक इंटरप्राइजेस संघाला एकूण धावा असताना 14. सैतापाकाच्या मैन्याला माझ्या आईच्या कारल्याला, सैतापाकाच्या मैन्याला माझ्या आईच्या कारल्याला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याच्या डोंगराला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याच्या डोंगराला. हॅलो. या दरम्यान आपण पाहतोय दीपक शेठ गोसावी उद्योगपती भंगारपाडा यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भाया शेठ यांना विनंती असेल की आपण या तर पेंडिंग डिसिजन पेंडिंग आहे अजून, पाहूया आपण. अंपायर सिग्नल तर आयोजकांचे काही नियम सुद्धा आहेत महेश सर. रिव्ह्यूचा एक नियम सुद्धा असेल. पंच एक मिनिट सागर. नक्कीच सागर, या ठिकाणी आपण संघनायकांना पहिल्याच अनाउन्समेंट करून सांगितलेलं आहे की जे काही नियम आहेत ते आपण फॉलोच करायचे आहेत. आपलं सहकार्य महत्वाचं आहे कारण स्पर्धा आपली आहे. आणि सागर, सर्वात मोठी उपलब्धी आपण पाहतोय की या देशातील रायगड, ठाणा, नवी मुंबईचे दिग्गज स्टार मैदानावर पाहायला मिळतात. फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये आपण पाहतोय रायगडचा वंडर बॉय की ज्यानं आज या आपल्या 18 गावाचं नाव आखादी देशामध्ये नेऊन पोहोचवलंय, तो आकाश तारेकर आपल्याला बाईकमॅन पाहायला मिळतोय. या भावेश अर्थातच रायगड ठाणे संघाचं नेतृत्व करणारा हा एक संघनायक आणि एक यशस्वी गोलंदाज म्हणून प्रत्येक वर्ष आपण त्याची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. अनेक फलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. तो भावेश या ठिकाणी मैदानावर एका बाजूला समाधान पाहायला मिळतोय, तर फलंदाज नवीन आहे हार्ड हिटर फलंदाज रोशन मुंगाजी. निश्चित गोलंदाज सज्ज होणारा अभिजित वेगवान चेंडू ड्राईव्ह करतोय आकाश तारेकर येथे लॉंग ऑन कडून. आणि सागर, नॉन स्ट्राईक फलंदाज रोशन मुंगाजी याचं वैशिष्ट्य, काल या ठिकाणी दिवसभर तो हजर होता, स्वतः विकेट आखली त्यानं. त्याच्याबरोबर त्याचा बंधू रोहन मुंगाजी होता, आशिष होता, राहुल घरत होता. ही सर्व मुलं या ठिकाणी विकेट बनवण्याचं अर्थातच आखण्याचं संपूर्ण काम त्यांनी केलंय. सर्कल असेल किंवा बॉर्डरलाईन असेल. सागर, नक्कीच रोशनला केलपट्टीचा अभ्यास आहे. पाहूया मैदानावर त्याचं आक्रमण कसं होणार. बघा आकाश तारेकर यांचा प्रयत्न संपूर्ण झोकून दिला. गुणवान क्रिकेटर त्याला का म्हटलं जातं. आज आयकॉनच्या रूपानं तो खेळतोय अष्टविनायक कोवळे संघासाठी. लॉंगॉनकडे आकाश तारेकर उभा आहे आणि रोशनचा आपण नाम उल्लेख केला, ज्याला खेळपट्टी कशी आहे त्याचा अभ्यास त्यानं बारकाईने केलाय. कसा खेळ होणार रोशनचा. राऊंड विकेटनं बॅटच्या मधोमध स्टेट टू दी लॉंग ऑफ आणि खूप चांगला प्रयत्न. वेगानं धाव ठोकली, चेंडूवर आला, वेध घेतल्या, बॉडीला बॅलन्स केला. प्रयत्न तर खूप चांगले केल्या आणि इथे आपण पाहूया कौतुक सुद्धा करताना तितक्या वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आपण पाहिलं साजन मुंगाजी तिथे उभा होता. व्हेरी क्लोज डिसिजन आहे, व्हेरी क्लोज आहे. पाहूया आपण पॅव्हिलियन सुद्धा आहे तिथे. स्वर्गीय लक्ष्मण शेठ घरत स्टँड मध्ये काय प्रेक्षक आहेत. तर नाही आमचे कॅमेरामॅन तिथे सज्ज होत्या. तर धाव पूर्ण होईल. एकूण धावा 17 या धावसंख्येवर. खूप चांगला प्रयत्न. गोलंदाज तयार अभिजित म्हात्रे. राऊंड विकेटनं आक्रमण करतोय नक्कीच. आणि इथे बघा अति काही संकटात नाही, ताळमेळ नव्हता, संपर्क नव्हता आणि यात क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. आणि आपण इथे पाहतोय आणखीन एक धक्का. तीन गडी आपण पाहिले. संतोषी म्हात्रे यांना आपल्या अनुभवपणाला लावला. किती चपळाई होती, चतुर क्षेत्ररक्षण झालं आणि इथे आपण पाहतोय 3 धक्के मिळालेत. एकूण धावा 17. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्याने छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव.
मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नक्कीच नाव द्यायलाच हवं, कारण शेतकऱ्यांचे दैवत आहेत ते. तर साजन मुंगाजी यांना जर विकेट हॅट्रिक मिळवली तर अमित भाई म्हात्रे यांच्याकडून तब्बल 50 नाही आता 5,000चं पारितोषिक आहे. कॅश प्राइज. यस. आणि मगाशी उल्लेख केला रोशन मुंगाजी, त्यांचे बंधू रोहन मुंगाजी, राहुल असेल, आशिष असेल आणि यांचे सर्व सहकारी यांनी विकेट आखण्याचं काम केलं. पण ही विकेट बनवण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय ते किरण म्हात्रे अर्थातच बाबू यांचं योगदान फार महत्वाचं आहे. साजन. तर लास्ट बॉल पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर पायचीच्या रूपाने विकेट, त्यानंतर सिंगल 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 3 धावा आपण एकेरी स्वरूपात पाहिलं. आणि यापूर्वीच्या चेंडूवर आपण धावबाद होताना पाहिलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण लेजंड क्रिकेटर संतोषजी म्हात्रे यांना आपण पाहतोय अंतर्वर्तुळामध्ये उभे आहेत आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळालं. स्ट्राईक रेंजला सज्ज होणार प्रमोद खरात. श्रीमंत खेळाडू म्हणून आज प्रमोद खरातला ओळखलं जातो. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाचा डाव सांभाळतोय, धावांची मशीन म्हणून त्यांना म्हटली जाते. मात्र 3 चेंडूचा सामना केलाय आणि वैयक्तिक 2 धावेचं योगदान. चेंडूची लाईन आणि लेन पाहिली आणि हा फटका खूप चांगला गॅप मध्ये वीरेंद्र सेवाग स्टाईल स्ट्रोक. चेंडूची पाहणी केली आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन केलं बॅकवर्ड पॉइंटला. हा चौकार पाहायला मिळाला. स्किलिंग शॉट 4 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा 21, 2 षटकं समाप्त, 21 धावा. जागा जमिनीचा शेतकऱ्यांना वाढवून दिला गो भाव, जागा जमिनीचा शेतकऱ्यांना वाढवून दिला गो भाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला. तर सुंदर असं गीत मैसर आपण पाहिलं. स्वर्गीय दिबा पाटील साहेब जमीन बचाव आंदोलनाचे सरसेनापती, लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब. रायगडचा इतिहास ज्याने अमर केला, झुंजार नेता होऊन गेला. आपण पाहतोय वयाच्या 87व्या वर्षी ज्याने JNPT प्रकल्पग्रस्तांसाठी लढा मिळवला, न्याय मिळवला आणि प्रभावशाली नेत्या समाजसेवेचा पिंड ज्याने लहानपणापासून जपला असे नेते होते. 12.5% जमिनीसाठी सरकारला ज्यानं नमविलं आणि आगरी समाजाची एकजूट का असते हे दिबा पाटीलनं आम्हा सर्वांना दाखवलं. साजन मुंगाजी सज्ज होणार. पहिला चेंडू प्रहार करतो ऑन साईडला. भावेश तिथे सज्ज उभा आहे, कुठली चूक होणार नाही. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण जरूर तिथे पाहिलं. आता प्रमोद खरतला इथे धावसंख्येचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण 2 षटकाचा आपण विचार केला. पॉवर प्ले 1 मध्ये 13 धावा होत्या. अभिजित म्हात्रेच्या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्या आणि साजनचं हे 3रं षटक. लॉंग रनअप आहे साजन. लो फुल टॉस चेंडू बॅटच्या मधोमध आकाश तारेकर तिथे उभा होता. लॉंग ऑनला संपूर्ण झोकून दिलं होतं. थोडा डिफिकल्ट होतं, मात्र प्रयत्नांचं कौतुक करायलाच पाहिजे. चपळाई सुद्धा पाहायला मिळाली. आता प्रमोदची बॅट तळपले महेश सर. आता प्रमोदला माहिती आहे जरूर व्हेरी क्लोज आपण पाहिला. आणि हा हॅलो. यस यस 6 धावा थोडा ठीक आहे. खेळाडू आपण पाहतोय आकाश तारेकरनं स्वतः इथे सांगितलंय. तर साजन मुंगाजी सज्ज होणार. आक्रमण करतोय क्षेत्ररक्षक उभा आणि इथे बघा जरूर धावेसाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सागर या दरम्यान मैदानावर ज्याचं आगमन झालंय, ज्यानं संपूर्ण विश्व जिंकलंय टेनिस क्रिकेटमध्ये, तो विश्वजित ठाकूर मोठ्या याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याला विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं. आपले छोटे बंधू अभिजित ठाकूर यांना आताच पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब हासिल केलाय. तर मी मोठ्याला विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं. ओव्हर टू सागरभाई. साजन मुंगाजी सज्ज होणार. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला आकाश तारेकर जिथे उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगलच असणार आहे. थोडी मिसफिल्ड झाली, त्यानंतर मात्र चेंडू पकडलाय आणि तितक्या वेगाने धाव सुद्धा पूर्ण केली. एकूण धावा
3-0 30 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये भावेशनं दिल्या 13 धावा, अभिजितच्या षटकामध्ये 8 धावा पाहिल्या. साजन मुंगाजीचं हे षटक पाहिलं, यामध्ये एक मोठा फटका सुद्धा पाहिला. प्रमोद घरत आक्रमक झालाय, चौकार षटकार. आणखीन एक स्ट्रोक बॅटच्या मधोमध, लांब लचक ऑन साइडला, पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावा जरूर मिळणार. काय कौशल्य होते या फटक्याला. 6 धावा. सागर, हे सर्व खेळाडू एका टीम मध्ये कधी कधी खेळतात ग्रामीण मध्ये, पण आज एकमेकाच्या विरोधात ग्रामपंचायत मध्ये हीच मजा असते ग्रामपंचायतची. कारण प्रमोद घरतच्या संघामध्ये खेळणारा साजन मुंगाजी आता यावेळेला मात्र विरोधात खेळताना ऑन साइडला जरूर आपण पाहतोय. प्रमोद घरत असा एक खेळाडू आहे जो मैदानावर जेव्हा खेळतो शांत डोक्यानं गोलंदाजा खुर्दा कसा करायचा. आपण पाहतोय विरोधी संघाच्या गोलंदाजावर तुटून कसं पडायचं. आणि आता मैदानावर धावसंख्येची गरज आहे, आणि जर इथे धावसंख्या चांगली झाली, मोठे फटके आले, तर एक फायटिंग स्कोर उभा होईल. आणि आतापर्यंत आपण एकूण धावसंख्येचा विचार केला 37, धावफलकावर गुणसंख्या पाहिली तर 37 धावा आहेत. या षटकामध्ये मात्र साजन मुंगाजीला त्याने थोडा सपाटून मार खाल्ला, कारण 2 मोठे फटके षटकार आले. मात्र कमबॅक केलं होतं अभिजित मात्रेनं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 37 धावा आहेत. आता 2 षटकामध्ये किती धावा जमा होणार, कारण प्रमोद घरत धावांची मशीन खेळतोय आणि 5व्या क्रमांकावर गेलाय जो आयकॉन खेळाडू आहे विकी भोईर. हॅलो, तर 1 मिनिट ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. खेळाडूंनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. 1 मिनिट तुमच्याकडे वेळ दिलाय आम्ही सर्व खेळाडूंना पाणी पिऊन घ्यायचं आहे. हॅलो, तर या दरम्यान आमचे प्रमुख पाहुणे भायाशेठ गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. तर गणेश भाई वाजेकर यांना विनंती करतो की आपण भायाशेठ गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या दरम्यान आपण पाहतोय मंचावर आमच्या विश्वजित ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर गणेश भाई वाजेकर यांच्या शुभ हस्ते भायाशेठ ओवळ्याचे उद्योगपती यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. फ्रेंड सर्कल ग्रुपचे ते सदस्यही आहेत. तर गोलंदाज सज्ज होणार अभिजित मात्रे. राऊंड विकेटनं सुरेख चेंडू होता, तितकाच चांगला फटका. जोवर फलंदाज प्रमोद घरत मैदानावर उभा असेल, आता तो शांत बसणार नाही. प्रत्येक चेंडूवर गोलंदाजावर तुटून तो पडणार आहे. तर आता अभिजित मात्रे हा गोलंदाज ज्याने दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा दिलत्या, त्याची पुन्हा नियुक्ती केली, म्हणजे जो वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो. एकूण धावा धावफलकावरती 38 धावा, 38 रन्स. अभिजित मात्रे सज्ज होणार. प्रमोद घरतनं आतापर्यंत वैयक्तिक योगदानामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार सुद्धा. स्लोअर 1 चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, रनिंग कॅच. आकाश तारेकरचा हा प्रयत्न यशस्वी झालाय आणि 4था धक्का बसतोय तो सिद्धिविनायक इंटरप्राइजेस संघाला. एकूण धावा असताना 38 धावा, 38. आई पाण्यामध्ये आई पायला कधी, आई पाण्यामध्ये आई पायला कधी, तिला जंजीरा दाखवाल का, पुन्हा तुवा बोटीनं फिरवाल का, पुन्हा तुवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये आई पायला कधी, आई पाण्यामध्ये आई पायला कधी, तिला जंजीरा दाखवाल का, पुन्हा तुवा बोटीनं फिरवाल का, पुन्हा तुवा बोटीनं फिरवाल का. हॅलो, या दरम्यान माजी सरपंच शिवभक्त सुनील दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. सागर, आर्य दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडून आयवा कॅसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 500 रुपये पारितोषिक कमी नाहीये सागर भाई. नक्कीच ही सुवर्ण संधी प्रेक्षकांना, क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट शौकीनांना सर्वांना ही संधी आहे. गोलंदाज तयार, रिव्हर्स अटेम्प्ट, आक्रमक पवित्रा. चेंडू पॅटवर आला नाही. हा फटका खेळायचा होता पॉइंटकडे प्रमोदला, मात्र तो फटका त्याला
फारसा कन्वर्ट करता आला नाही आणि तितक्या वेगाने धावसंख्या पूर्ण केली. एकूण धावा आपण पाहतोय प्रमोदचं वैयक्तिक योगदान ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आहे त्याला साथ देतोय प्रतीक पाटील यांना आपण सुद्धा पाहतोय. खूप चांगला आक्रमक फलंदाज विकी भोईर जो व्यावसायिक खेळाडू होता, आयकॉन खेळाडू म्हणून सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या संघासाठी त्याची नियुक्ती केली होती. 5व्या क्रमांकावर विकी भोईर ज्याने 3 चेंडूमध्ये 2 धावेचं योगदान दिलं तो सुद्धा बाद झालाय. म्हणजे 4 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि एकूण धावा येते 39. अष्टविनायक कोवळे संघ गोलंदाज अभिजित म्हात्रे. स्ट्रायकर एंडला प्रतीक पाटील सज्ज होणार. आक्रमक हार्ड हिटर फलंदाज अजूनही प्रयत्न सुरू राहणार. तर गोलंदाज तयार अभिजित. 39 रन्स सरासरी मात्र फलंदाजासाठी खूप चांगली, कारण अभिजितचा एक षटकाचा अपवाद सोडला त्यानंतर चांगली फाईट मिळाली ती फलंदाजाकडून. अभिजित सज्ज होणार. लो फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतोय, ताकदीचा वापर जरूर केला आणि त्या कव्हर ड्राईव्हचा फटका. 2 धावा वेगानं पूर्ण होतील. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा येते 41. 41 रन्स. चांगली धावसंख्येची आघाडी पहिल्या षटकामध्ये मिळाली पाहिजे हा प्रयत्न सुरू आहे अजूनही. अभिजित म्हात्रे सज्ज होणार. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चांगली गोलंदाजी केली अभिजितनं. लयबद्धता पाहायला मिळाली. हा वेगवान चेंडू मिस टायमिंग ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संतोष म्हात्रेंना आपण पाहतोय, लेजंड क्रिकेटर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यापूर्वी आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं. क्षेत्ररक्षणाने साथ दिल्या आणि फलंदाजांना धावबाद केला आणि या चेंडूवर आपण पाहिलं फलंदाज झेलबाद. गुड कॅच. आतापर्यंत एकूण गडी बाद झालेत 5 आणि धावफलकावर धावसंख्या येते 41. तर 41 धावा. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ ओवळे 2 आयकॉन खेळाडू ज्यामध्ये समाधान वास्कर, कुंडेवाल आणि विकी भोईरला आपण सुद्धा पाहतोय. आता 7व्या क्रमांकावर आलाय सूरज मुंगाजी. अभिजित म्हात्रे खूप सुंदर गोलंदाजी, अप्रतिम दर्जा गोलंदाजीचा या सत्रामध्ये पाहायला मिळाला तो अभिजित कडून. खऱ्या अर्थानं सुंदर गोलंदाजी केली आणि आपण पाहतो बारकाईने निरीक्षण केलं तर अभिजितच्या दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आला होता तेव्हा त्यानं आपण पाहिलं फक्त त्या षटकामध्ये 8 धावा दिल्या आणि अभिजितचं हे 4थं षटक पाहिलं फक्त 5 धावा. सुपर बॉलिंग गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. महेश सर अभिजित म्हात्रेचं खऱ्या अर्थानं कौतुक करताना त्याची पाठी राखे. 2 षटकामध्ये फक्त या गोलंदाजानं 13 धावा दिल्या, 3 विकेट मिळवल्या आणि सच गी बॉलिंग साईड. एकूण धावा 42. आता स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक. नक्कीच अभिजित म्हात्रे या गोलंदाजाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे, कारण ज्यावेळेला हा अजनबी स्पोर्ट्स संघामध्ये दाखल झाला त्याला जे चेंडू ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आणि उचली घेणारे चेंडू होते आणि ते फार यशस्वी सिद्ध झाले. म्हणून आज अष्टपैलू खेळाडू म्हणून अभिजितचा नावारूपाला आला. त्यानंतर तो अष्टविनायक स्पोर्ट्स संघाचा संघनायकी बनला. एक चांगला संघ त्यानं बनवला. सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रसर असणारा हा अष्टविनायक स्पोर्ट्स या संघाचं तो नेतृत्व करतोय अभिजित. पण अनुभव कशाला म्हणतात ते अभिजित कडून आणि प्रमोद घरतकडून शिकावं, कारण अभिजित चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या चेंडूवर प्रमोद घरतनं 1 धाव घेतली, स्ट्राईक आपल्याकडे घेतली, अनुभवाची शिदोरी आपल्या जवळ असताना. नक्कीच महेश सर, आता प्रमोद घरतकडे सर्वांच्या नजर आहेत. तो बरसणार का या षटकामध्ये? संघ पाठीराखे अपेक्षा करतील मोठ्या फटक्यांची. एकूण धावा आहेत 42. स्लॉग ओव्हरचं षटक सुमित म्हात्रे. पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात. शॉर्ट पॉइंटच्या रिजनच्या क्षेत्ररक्षकानं हा प्रयत्न केलाय, 2 धावा वेगानं पळून काढल्या. आता प्रमोदचा हाच प्रयत्न असेल का स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी, एखाद्या खराब चेंडूचा पंच इशारा करतील, भीमरचा हा चेंडू असणार की नाहीये हा रिव्ह्यू मध्ये आपण जरूर पाहणार आहोत, त्याची प्रतीक्षा आपण करूया. एकूण धावा मात्र धावफलकावर या 2 पुढे सरकेल. थोडा डिसिजन पेंडिंग. मात्र प्रमोदवर सर्वांच्या नजरा असतील.
तर पाहूया आपण थर्ड अंपायर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय कृष्णा मात्रे जे मेन ऑपरेटर आहेत. हा बीमर पद्धतीचा चेंडूवर यू आला. पाहूया हाईट फॅक्टर पाहणार आहोत आणि अखेर डिसिजन पेंडिंग. फायनली नो बॉल. तर नो बॉल असणारे हा हाईट फॅक्टर उंची जास्त होती आणि इथे प्रमोदला आपण पाहतो त्याचं वैयक्तिक योगदानामध्ये 2 षटकार 1 चौकार. सुरुवातीला आलाय म्हैसर प्रमोद जो सलामीची साथ देण्यासाठी आला. ओपनिंग ब्लास्टरचा फलंदाज मैदानावर पाय रोवून बसलाय. 12 चेंडूमध्ये 24 धावेची अजूनही नाबाद खेळी करतो आणि संघाची धावसंख्या ती 45. 45 रन्स. गोलंदाज सज्ज होणार सुमित म्हात्रे. आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र नो बॉल आहे. आपण यापूर्वीचा चेंडू पाहिला नो बॉल डिसिजन होता. डावेसाठी संघर्ष. स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न बाद तर व्हावं लागेल कारण रिक्स उठवली होती कारण प्रमोदला स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती. आता धावबाद होतोय तो फलंदाज. पाहूया आपण सूरज मुंगाजी. सूरज बाद. थँक्यू व्हेरी मच. तर 1 धाव मिळणार आहे. सर्वांच्या नजरा प्रमोद घरच्या फलंदाजीकडे. तो बरसणार का कारण त्याच्याकडे ती कुवत या. मागच्या षटकामध्ये अभिजितनं सुंदर गोलंदाजी केली आणि आता गोलंदाज सुमित म्हात्रे. फुटवरचा वापर आणि हा ब्लास्ट. सुपर स्ट्रोक. आयवा कॅच घेण्याची कुठली संधी नव्हती मात्र गॉन 6 रन 6 धावा. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. थँक्यू. प्रमोद घरत नावाचं वादळ आता घोंगावते. तो मैदान सोडणार नाही कारण त्याला त्याच्या खेळीवर प्रचंड आत्मविश्वास आहे आणि तो त्याने फटक्याने सिद्ध केलाय. एकूण धावा 50 रन्स कंप्लीट. 52 धावा धावफलकावर. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. 52 धावा पूर्ण. आता सुमित म्हात्रे. हा आदळलेला चेंडू काहीसा मागे राहिला आणि बघा किती लांब लचक हा फटका आहे. फाईन लेग कडे. प्रमोदला महेश सर असे चेंडू दिले तर तो ठेवणार नाही आणि तोच प्रत्यय आला आणि गोलंदाजाचा खुर्दा केला. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. नक्कीच कारण मी मगाशीच म्हटलं होतं की 1 धाव शेवटच्या चेंडूवर घेतल्यानंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. ती का स्ट्राईक ठेवली त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला भेटतं मैदानावर. नक्कीच बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एकूण धावा धावफलकावर 58. गोलंदाज सुमित. खोलवरचा चेंडू ताकदीचा जरूर वापर केला. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. कुठली चूक होत नाही. ऑफ ड्राईव्हचा फटका. वेगानं 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या आपण पाहूया 60. 60 या धावसंख्येवर. शेवटचं तोडफोडीचं षटक. स्लॉग ओव्हरचे षटक. हाणामारी करणं संघासाठी गरजेचं होतं आणि ती संघ हितासाठी कामगिरी करताना प्रमोद घरत पहिल्या अंकामध्ये आपल्या फलंदाजाचा दर्जा दाखवलाय. एकूण धावा 60. आता गोलंदाज सुमित. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला. शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रमोदनं जरूर केला होता मात्र हा चेंडू निर्धाव. आणि आता या षटकातील या पूर्वार्धातील सुमित म्हात्रेच्या या गोलंदाजीतील हा शेवटचा चेंडू. एकूण धावा 60. 60 या धावसंख्येवर. या चेंडूवर कोणता अंक येणार पाहूया. मोठा फटका येणार. या चेंडूवर बिग शॉट. दिस इज अ बिग शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रमोद घरत नावाचं वादळ सुरुवातीला मैदानावर आलं. या सत्रामध्ये घोंगवलं. आपल्या बॅटनं चोख प्रत्युत्तर दिला. गोलंदाजांचा खरपूर समाचार घेतला आणि गोलंदाजांचा खुर्दा केला. पाय रोवून कसं बसायचं. भरभक्कम केळी कशी करायची
आणि मैदानावर चिकटून कसं राहायचं हे प्रमोदनं दाखवून दिलं. श्रीमंत खेळाडूमध्ये त्याला गा गणलं जातं आणि आज सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघासाठी जो खेळ केला महेश्वर प्रमोदनं, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 18 चेंडूमध्ये 45 आणि 5 षटकार 1 चौकार. खूप सुंदर कामगिरी. नक्कीच सागर, कारण प्रमोद घरातलाही माहित आहे की समोर आकाश तारेकर आहे, जो वन मॅन आर्मी म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण देशामध्ये. कधी मॅच पलटू शकतो, लाईनअप करायचा आहे अष्टविनायक संघ. तर मी सर्वांना विनंती करेन की 45 धावांची बहारदार खेळी करणाऱ्या प्रमोद घरतसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. काय अफलातून खेळी केली, कारण दोन्ही संघनायकांना प्रश्न विचारले होते. प्रमोद घरतलाही विचारला होता की येवला प्रीमियर लीगला मॅन ऑफ द सिरीज पटकावलेत, ते पाहायला मिळेल का. त्यांनी सांगितलं प्रयत्न नक्की करू, आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. महेश सर, दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत. दीपक पाटील सर जरूररीत्या जॉईंट होतील. विराट कोहलीचा ब्रँड त्यानं काही अंशी का होईना 30 कॅलरीज गेन केल्यात. तर जाऊया आपण त्यांच्याकडे. तर टार्गेट असणारे येणाऱ्या चेंडू असतील 30 चेंडू आणि टार्गेट 66 ऑन बोर्ड, 67 रन्स टू विन. तर 67 धावांचं लक्ष. दुसऱ्या अंकामध्ये पाहायचे गोलंदाज आक्रमण करणार का फलंदाज सामना जिंकणार, चित्र जरूर पाहायला मिळेल. दीपक पाटील सरांकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण DJ सूरज. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. गिरशिखरी किरणा परी लहरे भगवा ध्वजा. गिरशिखरी किरणा परी लहरे भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. थँक्यू सो मच DJ SDC. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर. तर या दरम्यान मी परेश भाई म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ओवळे ग्रुप गावाचे माजी सरपंच, शिवभक्त, शिवसेनेची बुलंद तोप ओवळे गावचे सुनीलदादा पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं असं मी आपणास विनंती करतो. सन्माननीय सुनीलदादा पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. ते परेश भाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय, त्यांचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. दीपक सर. थँक्यू सो मच महेशजी माद्रे सर. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत चषक ओळे 2021. खूप सुंदर स्पर्धा, एक दिवसीय ही स्पर्धा, परंतु आयकॉन खेळाडू असल्यामुळे नक्कीच प्रेक्षकांच्या हातामध्ये उड्या पाडायला लागल्यात. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय आणि तिथेही पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं आता मात्र प्रेक्षक वर्ग हळूहळू जसं माहिती होईल प्रेक्षकांना ही आयकॉन खेळाडू या ठिकाणी खेळतात, त्याचा खेळ पाहण्यासाठी, आपल्या लोकप्रिय खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र मोठ्या संख्येनं फॉर्च्यून इव्हेंट्स सुद्धा आज उघडलं जाणार आहे. तर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ ज्यानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र धाबा जमवल्या त्या 66 धाबा, आणि ज्याच्यामध्ये 18 बॉलमध्ये 45 धावांची इनिंग मात्र साकारली होती ती प्रमोद घरतनं. खूप दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली होती. 5 षटकारांचा खेळ त्यानं सादर केला होता.
सुरुवात झाली या चौकाराच्या मदतीनं. पहिला बॉल निर्धाव आला होता विकी भोईर, मॅन फ्रॉम धारावे, नवी मुंबई एक्सप्रेस. हा बॉल थोडासा स्कूप करण्याचा प्रयत्न, फुल टॉस पडला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. संतोष म्हात्रे दर्जेदार अफलातून कामगिरी ओळे प्रीमियर लीग मध्ये मात्र पाहायला गेलं तर धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली होती. उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराने सन्मानित, परंतु इथे चान्स होती, थोडासा हाफ चान्स जरूर होता प्रमोद गरजसाठी, परंतु बॉल मात्र निर्धाव निघालाय. विकी भोईर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मिस्टर ॲक्युरेट आणि तारावे संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि ॲज अ आयकॉन म्हणून सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाकडून खेळतोय. या बॅटचा फटका फसलाय संतोषजी म्हात्रे यांचा. बॉल हवेमध्ये आणि झेलला जातोय विकी भोईर यांना आपल्या फॉलो थ्रू मध्ये. आणि पहिला फलंदाज मात्र यावेळेस चटपट बाद होते तो अर्थातच संतोषजी म्हात्रे, रिव्हर्स स्वीपचे बेताज बादशाह, परंतु 4 धाबा काढून तंबूच्या आसऱ्याला. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. एक चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु विकी भोईरचं पुनरागमन त्यानंतर पाहायला मिळालं. 4 निर्धाव चेंडू आणि इथे मी म्हणेन थोडीशी खराब सुरुवात अष्टविनायक स्पोर्ट्स संघाची. 67 धावांचं टार्गेट आहे. आकाश तारेकर याच्याकडे नजर जरूर असेल सगळ्यांची. रायगडचा वंडर बॉय च्या खेळाडूला संबोधलं जातं बायकर मॅन. आता मात्र स्ट्राईक एंडला त्याच्या साथीला नुकताच आलेला 3ऱ्या क्रमांकावर अभिजित म्हात्रे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आता मात्र मिड ऑफला समाधानला वळवलंय आणि त्यानंतर मात्र रोशनला डीप एक्स्ट्रा कव्हरला आकाश तारेकर साठी तैनात केलं गेलंय. ही रणनीती मात्र विकी भोईरची. विकीचा हा बॉल आणि यासाठीच मात्र हे क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं आणि तो प्रयत्न मात्र जरूर केला होता आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र दिशा मात्र चुकला. तो विकी व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे, ती 5 या आकड्यावर. सर्वाधिक बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम पारगाव आकाश तारेकर. खूप चांगला बॉल यावेळेस मात्र यॉर्क केला होता विकीचा आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिला षटक काय भन्नाट हाताळलंय ते धारावे संघाच्या या गोलंदाजांना विकी भोईरनं. या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या अवघ्या 5 धावा. थोडीशी मी म्हणेन संत सुरुवात म्हणता येईल, अडखळत सुरुवात म्हणता येईल अष्टविनायक स्पोर्ट्स संघाची, परंतु या संघाकडे विचार केला तर 2 आयकॉन खेळाडू असे आहेत. एका बाजूला रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आहे, दुसऱ्या बाजूला मात्र कोहिनूर ऑफ भिवंडी. सर भिवंडी टेनिस क्रिकेटनं ज्या खेळाडूला सर ही पदवी बहाल केली आणि नेहमी आपण भिवंडीमध्ये गेल्यानंतर मात्र बरेचसे पॅव्हलियनमध्ये सर भावेश पवार स्टँड, सर भावेश पवार या नावाचा सातत्याने उल्लेख केला जातो. तो अर्थातच गोरसई संघाचा खेळाडू ज्यांनी नुकतीच सिद्धेश ट्रॉफी जिंकली आणि भावेश पवारला आपण पाहणार आहोत. त्यामुळं फलंदाजी स्ट्रॉंग जरूर आहे. अभिजित म्हात्रे ज्या खेळाडूमध्ये नक्कीच क्षमता आहे, गोलंदाजी करतोय तेवढीच त्याही पेक्षा मात्र विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी तोही चांगला ओळखला जातो. परंतु पहिल्या षटकामध्ये मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघानं वर्चस्व प्रस्थापित केलंय. 67 धावा या सोप्या नाहीयेत तुमच्यासाठी, हे ठणकावून सांगितलंय ते विकी भोईर या गोलंदाजानं. गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र संजय पाटील अर्थातच बॉस नावानं जेव्हा संघ बऱ्याचशा मैदानामध्ये आपण पाहत असतो आणि ते बॉस कोण असतील तर ते गोलंदाजी मार्कवर संजयजी पाटील. 40+ आहेत, परंतु आजही तोच जमकम. बऱ्याच वेळा मुख्य गोलंदाज सुद्धा अपयशी ठरल्यानंतर संजयजी पाटील यांची गोलंदाजी नक्कीच भाव खाऊन गेलेली ठरले. राईट आर्म राऊंड विकेट ना. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र टॉप एज लागले. नाराज असेल अभिजित म्हात्रे. पहिल्याच बॉलवर मात्र चालतं केलं जाते मैदानाच्या बाहेर. बॉस मात्र वर्चस्व प्रस्थापित करत असताना दुसरा विकेट यावेळेस मात्र गमावलाय तो अर्थातच अष्टविनायक स्पोर्ट्स ओळे संघानं.
आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र सर भावेश पवार. आणि आता मात्र दोनही आयकॉन खेळाडू आणि या आयकॉन खेळाडूवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना एक षटक टाकलं भावेश पवारनं. त्या षटकामध्ये 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण सफलता अर्थातच आयकॉन खेळाडू समाधान वास्करला मात्र त्यानं बाद केलं होतं. आणि तदनंतर आपण पाहिलं होतं अभिजित म्हात्रेनं चांगलं षटक टाकलं होतं 8 धावांचं. त्यानंतर दुसरं षटक टाकलं 5 धावांचं. गोलंदाजी करत असताना अभिजित म्हात्रेनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे, परंतु फलंदाजीमधून मात्र आपली छाप तो पाडू शकलेला नाहीये. दुसरा फलंदाज यावेळेस मात्र गमावलाय. संजय पाटील यांना मात्र पहिल्याच बॉलवर हे यश मिळालंय. आता मात्र खऱ्या अर्थानं संजय पाटील यांची सुद्धा कसोटी असेल, कारण दोनही आयकॉन खेळाडू कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार. भावेश पवार इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॉइंटच्या बाजूने मात्र हा फटका काढलाय आणि डीप पॉइंट सीमारेषा पार. इथे मात्र दुसरा चौकार येतोय अष्टविनायक स्पोर्ट्स रोड टीमसाठी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. परिस्थितीचं भान ठेवून खेळणारा फलंदाज आजपर्यंत मी कोणी पाहिला नाही. आकाश तारेकर आणि भावेश पवार हे दोन खेळाडू असे आहेत ज्या पद्धतीनं मॅच आहे त्याच पद्धतीनं ही मॅच पुढे नेण्याचं कार्य करत असतात. अगदी सिंगल डबल्स. यावेळेचा बॉलचा दिशा मात्र चुकली आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र पंचांचा इशारा इट्स नो बॉल. विकेटच्या कदाचितच बाहेर खेळपट्टीच्या बाहेर हा टप्पा, त्यामुळं इथे दंडित जरूर केलं जाते आणि नो बॉल. आणि नो बॉलनं मात्र धाव एक वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20-10 या आकड्यावर. 67 धावांचा पाठलाग करायचा आणि दोन आयकॉन खेळाडूंवर फार मोठी जबाबदारी आहे. भावेश पवार आणि आकाश तारेकर. इथे मात्र फटका फसला होता पुन्हा एकदा. बॉल मागे चाललाय. नो बॉल जरूर होता त्यामुळे फ्री हिट असणार आहे. इथे मात्र धावचीची संधी, परंतु डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. पंचांची मात्र प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये, त्यामुळं कदाचित पॉपिंग क्रीज मध्ये हा फलंदाज सुरक्षित असेल. 2 रन्स मात्र मिळतील. 2 धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाणार आहे ती 12 या आकड्यावर. परंतु बॉस यांच्या गोलंदाजीतलं व्हेरिएशन पाहिलं आपण. भावेश पवारचा सुद्धा फटका मिस टायमिंग झाला होता. हे सुद्धा वैशिष्ट्य या गोलंदाजीचं. बिंदासपणे न घाबरता बिंदासपणे केलेली आजपर्यंत गोलंदाजी. मग कधी जाऊन फलंदाजीमध्ये सुद्धा जाऊन षटकार मारणारे, आपल्यावर जबाबदारी घेऊन लढणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच ग्रामपंचायत नानोशीने सुद्धा त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी उत्तमरित्या पैलवत असताना संजयजी पाटील यावेळेस मात्र त्यांच्यावर जबाबदारी आहे ह्या षटकामध्ये निदान एखाद्या आयकॉन खेळाडूची विकेट घेणं. आणि हे जमलं आज या गोलंदाजीमधून तर मी म्हणेन आजच्या दिवसासाठी फार मोठी अचिव्हमेंट असेल. कारण समोर मात्र अगदी सगळीच मैदानं गाजवणारा, मग अगदी अखाते देशापर्यंत जाऊन लढणारे दोनही खेळाडू या मैदानावर उभे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बॉस अर्थातच संजयजी पाटील. भावेश पवारसाठी हा बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली होती, परंतु कमाल केले संजय पाटील. भावेश पवारसाठी मात्र बॉल निर्धाव काढणं ही नक्कीच फार मोठी अचिव्हमेंट आहे. इथे निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. इथे पुन्हा एकदा जोरदार अपील आणि आता मात्र अपील स्वीकारली जाते. इट्स अ गोल्डन विकेट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॉस साठी. सर भावेश पवार यांना दाखवलाय तंबूचा रस्ता आणि बॉस हे बॉसच आहेत मैदानावर. हे मात्र त्यांनी आज इथे दाखवून दिले ते सगळ्या क्रीडा रसिकांना. आयकॉन खेळाडू भावेश पवार निराश मानेनं मात्र मैदानाच्या बाहेर. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई प्यार में हद से गुजर जाना है मान, देना है तुझको या मर जाना.
आणि ही स्वप्नवत कामगिरी करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते संजय पाटील, भावेश पवार, गोरसई या खेळाडूची मात्र अखेरीस विकेट मिळवले. नवीन बॅट्समन सुमित घरत, वरची ओळी संघाचा फलंदाज. खूप चांगला बॉल यावेळेस मात्र पायावर टाकला होता, फ्लिक केलाय. मनगटाच्या सहाय्याने मात्र बळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये धाव मिळेल ती सिंगल. एकेरी धाव्यानं खातं उघडलं जात आहे आणि आता मात्र सगळ्यांच्या नजरा असणार आहेत त्या वंडर बॉय आकाश तारेकरकडे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एक भन्नाट स्पेल मात्र पाहायला मिळाला. तो बॉसचा फक्त 8च धावा दिल्या आणि भावेश पवारची विकेट. यापेक्षा अजून काय हवंय? 2 ओव्हर्स नंतर 13 धावा धाव फलकावर. अजूनही पाहायला गेलं तर 54 धावांची गरज आहे. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी. भावेश पवारला जरी दूर सारला असेल तरीही रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर हा काहीही करू शकतो आणि याची प्रचिती आज तागायत मात्र क्रीडा रसिकांना आले आणि म्हणूनच आता मात्र त्याच्याकडे सगळ्यांची नजर आहे. आकाश तारेकर या मॅच मध्ये मात्र ही मॅच शेवटपर्यंत नेऊन जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोलंदाजी मार्कवर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाकडून 3ऱ्या षटकाची जबाबदारी मात्र दिली जाते. श्रेयश मुंगाजी उर्फ मुन्ना होळी प्रीमियर लीग मध्ये मात्र जरूर पाहिलं होतं आणि अॅक्युरेट आहे. पाहायला गेलं तर एक वेगळी ऍक्शन आहे. शाहीर मुन्ना यावेळेचा हा बॉल सरळ बॅटवर आला होता, मिड विकेट कडे जाईल. व्यवस्थित टाइम करू शकला नाहीये सुमित घरत. एकच धाव येईल आणि आता मात्र आकाश तारेकर. जेवढे जास्तीत जास्त चेंडू या फलंदाजांना मिळतील तेवढे चान्सेस मात्र वाढणार आहेत त्या अष्टविनायक स्पोर्ट्स. जबरदस्त मी तर म्हणेन आयकॉन खेळाडू म्हणून 2 खेळाडूंची जी निवड केली ती अगदी योग्य. यापेक्षा अजून आयकॉन खेळाडू काय मिळू शकतील. परंतु आता मात्र ॲज अ आयकॉन प्लेअर मला का संघामध्ये घेतलं हे आता मात्र सिद्ध करावं लागणार आहे. याही मॅच मध्ये आकाश तारेकर ऑन स्ट्राईक. मुन्नाचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून भिरकावलाय. व्हॉट अ सुपर स्ट्रोक, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. आकाश तारेकरच्या पॅट मधून निघतोय हा षटकार. कसा मारतोय 4 सिक्सर ग हा आकाश तारेकर. कसा मारतोय 4 सिक्सर ग हा आकाश तारेकर. कसा मारतोय 4 सिक्सर. चेंडू खूप चांगला होता परंतु त्याही पेक्षा मात्र कारण एक कमी फलंदाज आहेत ज्या या कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये मात्र फटके खेळू शकतात आणि सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला तो आकाश तारेकरच्या बॅट मधून. फुल टॉस बॉल लॉंग लेग कडे मात्र भिरकावलाय. पंचांनी दंडित केलाय. इट्स अ नो बॉल. वेस्ट साइड दिला जातोय आणि या मिळतील त्या तब्बल 5 धावा. कसा मारतोय 4 सिक्सर ग त्या बाउंड्रीच्या बाहेर. कसा मारतोय 4 सिक्सर ग त्या बाउंड्रीच्या बाहेर. कसा मारतोय 4 सिक्सर ग त्या बाउंड्रीच्या बाहेर. श्रेयश मुंगाजी इथे वॉर्निंग जरूर दिली असेल गोलंदाजाला. इट्स अ फर्स्ट वॉर्निंग, फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आपण म्हणूया. बाबा रे, अशा पद्धतीचे चेंडू क्रिकेटमध्ये मात्र बिलकुल अलाउड नाही आहेत आणि पुन्हा एकदा जर तू चुकी केली तरी गोलंदाजी मात्र इथेच थांबवावी लागेल. आणि पाहायचंय मुन्ना पुन्हा एकदा आकाश तारेकरसाठी फ्री हिटचा बॉल. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. अगदी समालोचन कक्षेच्या वर सलामी देणारा आकाशच्या पॅट मधून निघतोय आणखीन एक षटकार. दोन ओव्हर्स नंतर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होता परंतु आकाश तारेकरचं अजून बॅटिंग येणं बाकी होतं आणि ती बॅटिंग पाहत असताना प्रेक्षकांना विनंती आहे आपल्यासाठी ऐवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय दत्ताशेठ मुंगाजी या ओळे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे आपण सुद्धा सज्ज राहा. कदाचित हा विसर पडला असेल प्रेक्षकांना त्यामुळेच ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट. युट्यूबला कमेंट आले, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर. युट्यूबला कमेंट अशी आले की ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी पारितोषिक द्या.
खूप चांगला बॉल फुलर लेन डिलिव्हरी इथे मात्र खेळून काढले. प्रतीक पाटीलकडे बॉल जाईल, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आकाश तारेकरसाठी. इथेच जर सिद्धिविनायक एंटरप्राइजेसला ही मॅच जिंकायची असेल तर आकाश तारेकरला रोखणं या मॅच मध्ये फार गरजेचं आहे. अन्यथा हा सामना कधी हातातून निसटेल हे कळणार सुद्धा नाहीये. येणारे 14 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. धावफलकावर 32 धावा लागल्यात आणि हे 2 बॉल एवढे महत्वाचे आहेत. या 2 बॉलमध्ये निदान एखादा मोठा फटका जर मॅनेज करू शकला अष्टविनायक स्पोर्ट्स संघ तर नक्कीच उर्वरित 2 षटकांमध्ये हे आव्हान मात्र आटोक्यात राहू शकतं. परंतु त्यासाठी सुमित गरतकडे आता मात्र संधी आहे. मुन्नाचा हा बॉल सरळ जाऊन पॅडवर आदळला. चान्स जरूर होती रनआउटची, परंतु पंचांनी मात्र ही अपील स्वीकारले. बॅट्समन आउट लाईक बिफोर द विकेट. LBW फलंदाज बाद. थँक्यू डीजे. कदाचित बॅटकट असावी त्यामुळे 2 पंच एकमेकांशी सल्ला घेतला आणि त्यानंतर मात्र पंचांनी माफी मागितली. इथे मात्र पाहायला गेलं तर फलंदाज सुरक्षित असेल. 1 धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले ती 33 या आकड्यावर. आकाश तारेकरकडे आता मात्र स्ट्राईक मिळाले. 33 रन्स आणि हा इथे मात्र शेवटचा बॉल असेल. येणारे 13 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. 13 बॉल 34. मुन्ना शाहीर मुन्ना अर्थात श्रेयश मुंगाजी हा शेवटचा बॉल मात्र मोठा फटका देण्यापासून वंचित ठेवणार का? आकाश तारेकरचा हा स्ट्रोक मिड विकेटला चान्स आहे. व्हाट अ कॅच. अफलातुनी कॅच नाही तर कदाचित ही मॅच जिंकण्याचा आनंद व्यक्त करत असताना आता मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि आकाश तारेकरची विकेट अखेरीस मात्र मुन्नाने घेतले. श्रेयश मुंगाजीच्या खात्यामध्ये ही गोल्डन विकेट. रायगडचा वंडर बॉय. दोनही खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर. आकाश तारेकर निराश मानेना तंबूमध्ये दाखल. बारा चेंडू आणि 34 धावा असं समीकरण मात्र असणार आहे. रिव्ह्यू 2 संघांसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. जो तुम्हाला बीमर किंवा रनआउट यासाठी घेतला जाईल. परंतु पंचांना जेव्हा डाऊट असेल तेव्हा पंच बिंदासपणे रिव्ह्यू घेऊ शकतात. जो पंचांचा अधिकार आहे. पंचांना असं वाटलं कुठेतरी थोडासा चुकीचा निर्णयाचा फटका बसू शकतो तर त्यावेळी नक्कीच फॉर्च्यून इव्हेंटची मदत दोनही अंपायर्सना मी इथे विनंती करतोय. आपल्याला जेव्हा मनामध्ये असेल तेव्हा तुम्ही कशासाठी पण रिव्ह्यू घेऊ शकता. एखादा चौकार षटकार आहे की नाही हे चाचपण्यासाठी. आणि जर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ते क्लिअर झालं तर नक्कीच तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. परंतु जर डाऊटफुल डिसिजन असेल तर तो ग्राउंड अंपायर्सनाच मात्र द्यावा लागणार आहे. ही महत्वपूर्ण सूचना आपल्यासाठी असेल. परंतु पंच जेव्हा रिव्ह्यू घेतील तेव्हा त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध असतील. परंतु इथे मात्र संजयजी पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भन्नाट षटक टाकलं होतं. पहिलं 8च धावा दिल्या होत्या आणि सर भावेश पवार यांची विकेट मात्र मिळवली होती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुमित गरत आणि रिषभ हे 2 फलंदाज. पहिलाच बॉल बॉसचा मात्र उडवलाय. डीप मिड विकेट सीमा रेषा पार आणि यावेळेस मात्र सुमित गरतच्या पॅट मधून निघतोय हा खणखणीत षटकार. मॅच संपलेली नाहीये. आकाश तारेकर जरी बाद झाला असला, भावेश पवार जरी बाद झाला असला तरी आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. आणि हेच दाखवून देत असताना सुमित गरत मैदानाच्या आतमध्ये षटकार खेचतोय. ज्या बॉसच्या गोलंदाजीवर फक्त एकच चौकार पाहायला मिळाला होता मागच्या ओव्हरमध्ये आणि समोर भावेश पवार सारखा दिग्गज खेळाडू असताना. परंतु इथे मात्र सुमित गरतनं आपली आक्रमकता सिद्ध केली. काहीही झालं तरी ही मॅच आम्हाला जिंकायची आहे. 11-28. खूप चांगला बॉल यॉर्क यावेळेस मात्र करण्याचा प्रयत्न. फुलर लेन हाताळला गेला. लॉंग ऑन कडे बॉल चालला. एकच धाव मात्र मिळणार आहे. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये 1ची नोंद. येणारे 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी मात्र रिषभ बात्रे HW स्पोर्ट्स ओळे संघाचा खेळाडू. परंतु यावेळेस मात्र बॅटिंगसाठी आणि त्याच्यावर मात्र फार मोठी जबाबदारी आहे.
जेव्हा जेव्हा जबाबदारी पडले तेव्हा तेव्हा या खेळाडूनं कधीच नाराज केलेलं नाहीये. आक्रमक स्ट्रोक खेळायचे, मोठे मोठे लांब लचक षटकार मारण्याचे ही या खेळाडूची खास करून वैशिष्ट्य आहेत. यावेळचा हा फटका थोडासा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉस यांचा खाली राहणारा हा बॉल व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही आहे. 300च्या स्ट्राईक रेटनं मात्र धावा कराव्या लागणार आहेत. त्या अर्थातच फलंदाजी करणारा अष्टविनायक स्पोर्ट्स सोहळे संघासमोर संजय पाटील यावेळेस मात्र गती कमी केली होती आणि बॅट्समन आउट. लेग बिफोर द विकेट. आता मात्र पायचीत पकडलं जात आहे आणि रिषभ बात्रे हार्ड हिटर बॅट्समन 0 या धावसंख्येवर अखेरीस विकेट टिपले. बॉस यांच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आणि आता मात्र संघ अडचणीमध्ये. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जाने वाले जरा होशियार यहाँ पे हम है राजकुमार. होए होए आगे पीछे हमारी सरकार यहाँ पे हम है राजकुमार. जाने वाले. आता हे अंतर थोडंसं वाढत चाललंय. यावेळेचा फटका लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचा फिल्टर खाली येतोय आणि कोणतीही चुकी नाही आहे. बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का मात्र दिलाय तो बॉसनं. काय भन्नाट स्पेल टाकून मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर हा सामना कमालीचा यू टर्न करून टाकलाय आणि लगातार ही दुसरी विकेट. बॉस असतील विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. आज मात्र हा कारनामा करणार का? बॉस यांच्या गोलंदाजीवर आता मात्र सगळ्यांची नजर असेल. नवीन बॅट्समन आपण पाहतोय 8व्या क्रमांकावर साजन मुंगाजी. लेफ्ट करून टाकला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच द्वारकानाथ चोरगे सरांचा येतोय. त्यामुळे विकेट हॅट्रिकची चान्स अजूनही असणार आहे ती बॉससाठी. आतापर्यंत विचार केला तर फक्त 15 धावा दिल्यात आणि महत्वपूर्ण 4 विकेट. परंतु इथे मात्र विकेट हॅट्रिक नाही आहे, परंतु बॉल टोलवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. हा उत्तुंग षटकार. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. हॅलो तर साजन मुंगाजीसाठी पारितोषिक आलेलं आहे. त्यानं जर ही मॅच जिंकवली तर अमित भाई म्हात्रे यांच्याकडून त्याला तब्बल 5,000चं पारितोषिक देण्यात येणार आहे. दीपक सर, आपण जो फलंदाज पाहतोय सुमित, या खेळाडूबद्दल निश्चित सांगेन की निलेश शेठ सार्थक चे स्पोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश शेठ पाटील यांनी जी स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि फायनलच्या मॅच मध्ये पहिली षटक टाका होता आणि त्या मोठ्याच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार लगावणारा हा तो खेळाडू सुमित. तर नक्कीच टॅलेंट जरूर आहे, पोटेन्शियल जरूर आहे आणि इथे मात्र आता 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. साजन मुंगाजीकडे सुद्धा तीच क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची आणि इथे मात्र कस लागणार आहे. गोलंदाजांचा सुद्धा. बॉसच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा गेल्या, 2 विकेट, परंतु 4 विकेट घेण्याचा मान मात्र मिळालाय आज तो संजय पाटील यांना. 2 ओव्हर्समध्ये 22 धावा दिल्या आणि 4 विकेट आपल्या नावावर केल्या. खूप चांगली कामगिरी मात्र केली. शेवटच्या बॉलवर षटकार वाचला असता तर इथे मात्र थोडंसं धावांचं पाठबळ मिळालं असतं, परंतु शेवटच्या षटकाची जबाबदारी प्रसाद गायकवाड. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर चौकार. सामना संपलेला नाहीये आणि असंच मात्र ठणकावून सांगितले ते साजन मुंगाजींना. येणारे 5 चेंडू आणि 16 धावा. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार. ही मॅच नक्कीच प्रेक्षकांना आनंद देणारी ठरणार, यात तीळ मात्र शंका नाहीये.
खूप चांगला बॉल आउटसाइड टॉप स्टंप फुलर लेंथ हाताळला गेला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत आहे वेगवान आणि या आजकाल सर्रासपणे ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवणं फुलर लेन ठेवणं आजकाल सगळेच गोलंदाज हा प्रयोग करतात आणि याच्यामध्ये मात्र यशस्वी राहिलाय तो प्रसाद गायकवाड. दुसरा चेंडू निर्धाव येणारे 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 16 धावांची. 4 बॉल 16 असं समीकरण 400च्या स्ट्राईक रेटनं खेळावं लागेल ते साजन मुंगाजीला. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. इथे मात्र पंचांचा इशारा येतो इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 15 धावांची. धावफलकावर 52 धावा 67 धावा चेस करायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अकुट टप्प्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड. निर्जन स्थळी जाऊन बॉल पडलाय तोपर्यंत मात्र दुसरी धाव वेगानं आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात इथे मात्र अजून एक मोहरा गमावलाय तो अष्टविनायक स्पोर्ट्स संघाना. आणि आता मात्र गरज आहे येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अक्षय पवार आपण जर कुठे असाल तर स्टेजवर यायचं आहे. अक्षय पवार. आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्यात ते गावशील का. आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्यात ते गावशील का. 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13. आता मात्र कोण वाजवणार कोणाचे. समोर मात्र प्रसाद गायकवाड आहे परंतु सुमित घरतनं जी आक्रमकता सिद्ध केले 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत आणि त्यावर आता मात्र बरंच काही निर्भर आहे. अतिशय महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय तो प्रसाद गायकवाड. राईट मोर द विकेट ना. सुमित मात्र या बॉलवर काय करणार. खूप चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. बॉल अगदी समोरच्या दिशेमध्ये उडवलाय. मॅच संपलेली नाहीये. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता. चमत्कार घडणार नाही. हालचाल केल्या बिगर हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही. हातवर केल्या बिगर हातवर केल्या बिगर हालचाल केल्या बिगर हातवर केल्या बिगर रिक्षा बी थांबणार नाही. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार हे संकेत आता मात्र दिलेत. त्या अर्थात सुमित गरजच्या बॅटमधून या निघणाऱ्या 3ऱ्या षटकारानं मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आणून ठेवले. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. परंतु त्यासाठी मात्र निदान या बॉलवर धाव घ्यावी लागणार आहे. तरच शेवटच्या बॉलवर 6 धावांचं लक्ष राहू शकतं. याची सुद्धा दक्षता घ्यावी लागणार ती फलंदाजांना. 2 चेंडू 7 धावा. शॉर्ट स्ली पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. फलंदाजांवर मात्र दडपण वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांचं लक्ष विचलित करण्याचा हा कूटनीती यावेळेस मात्र अवलंबली जाते ती सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाकडून. प्रसाद गायकवाड या मॅच मध्ये जल्लोष करू देणार का सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाला की अष्टविनायक स्पोर्ट्स संघ. आकाश तारेकर भावेश पवार सारखे दिग्गज आयकॉन असताना इथे मात्र बॉल डॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागणार आहे त्या अर्थातच सुमित गरतला. त्यामुळं अगोदरच म्हणालो होतो निदान 1 धाव येणं फार गरजेचं तरच तुमच्याकडे चान्स राहणार आहे. परंतु या मॅच मध्ये मात्र पुनरागमन केलंय त्या अर्थातच सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाला. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. प्रसाद गायकवाड प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र फिरवून ठेवणारा हा सामना. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय. हुकचा फटका आतमध्ये आहे आणि आता मात्र जल्लोष करेल तो सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाने मॅच मात्र जिंकले. अफलातून गोलंदाजी संजय पाटील यांची राहिले आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा डिफेंड केल्यात त्या प्रसाद गायकवाडनं. आणि आकाश तारेकर भावेश पवार आयकॉन असताना मात्र संघाला पराभूत व्हावं लागलं हे नक्कीच त्यांचं दुर्दैव. परंतु हार्ड लक अष्टविनायक स्पोर्ट्स ओळे संघ खूप सुंदर खेळ मात्र त्यांनी सुद्धा केला. दोन्ही संघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि हार्दिक अभिनंदन टीम सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. हॅलो. पुढचा होणारा सामना सिद्धिविनायक आणि ओम एंटरप्राइजेस संगनायक सतीश घरत यायचा आपण नाणेफेकीसाठी. तर भाया गायकवाड याच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आणि नाणेफेक सुद्धा भाया गायकवाडच्या शुभ हस्ते.
तर सामनावीराचा पुरस्कार मात्र जातोय खऱ्या अर्थानं या गोलंदाजांना लढण्याचं